नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता तुम्ही बघू शकता की आपण मुगाची डाळ भिजत टाकलेली आहे। 2 तासापासून मी छान तिला पाण्यामध्ये टाकलेली आहे, पण त्याआधी मी तिला स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून टाकलेली आहे। त्यानंतर ती भिजल्यानंतर आपल्याला पुन्हा 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी सोडून धुवून टाकायची आहे आणि मग नंतर तिच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ती आपल्याला टाकायची आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि अशा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला। फार बारीकही करायचं नाही आणि फार जाडही ठेवायचं नाही आपल्याला ते। आता हे मिश्रण आपलं चांगलं झालेलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडेसेच मी त्यामध्ये तिखट टाकलेले आहे। तुम्ही मिक्सरमध्येच हिरव्या मिरच्या देखील टाकू शकता जर तुम्हाला हिरवी मिरचीचे भजे करायचे असतील तर। मला तिखटाचे करायचे होते त्यामुळे मी थोडेसे तिखट त्यात टाकलेलं आहे आणि असं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता वरतून देखील आपल्याला थोडीशी कोथिंबीर त्यात टाकायची आहे आणि चवीनुसार थोडे मीठ टाकायचे आहे। मीठ आपल्याला शेवटी टाकायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता म्हणजे जास्त पातळही ते मिश्रण करायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही आहे। आणि आता गॅसवरती मी कढई ठेवली, त्यात तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण आपले छोटे छोटे भजे काढून घेऊया। अशा पद्धतीने आपले भजे हे तयार झालेले, एकदम मस्त असे फुलतात असे भजे आणि वरतून कुरकुरीत दिसतात आणि मधून एकदम नरम असे झालेले आहेत। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा।